14.2 word problem, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ फॉर्म्युलाज. जे आपण फॉर्म्युला बघितला आहे कंपाऊंड इंटरेस्टचा, त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा उपयोग व्यवहारात कशा पद्धतीने होतो ते आपण पाहणार आहोत. इन फर्स्ट एक्झाम्पल व्हॉट दे आर गिविंग, पहिल्या गणितात बघा. ऑन द construction work of a flyover bridge, there were 320 workers initially. एका बांधकामामध्ये 320 कामगार सुरुवातीला होते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या गणितातला जो कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यातला इनिशियली जे सुरुवातीचे कामगार आहेत, बरोबर आहे, ते 320 आहे. म्हणजे पीची किंमत 320 असेल, बरोबर आहे. त्यानंतर द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज बाय 25% एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी 25% कामगार वाढत आहेत. दॅट इज द आर, दॅट मीन्स रेट ऑफ इन्क्रीज इन वर्कर्स. अँड व्हॉट दे आर आस्किंग, फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. 2 वर्षानंतरचे कामगार विचारलेत. म्हणजे एन इज इक्वल टू 2 years अँड नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years, म्हणजेच ए त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. लक्षात आहे. मग आपण इथे लिहूया त्या गिवनमधल्या गोष्टी. बघा या ठिकाणी आपण गिवन म्हणून गिवन लिहून ठेवलेलं आहे. नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली म्हणजे सुरुवातीचे कामगार, त्याला आपण पी म्हणूया, दॅट इज 320. रेट ऑफ इन्क्रीज इन वर्कर्स म्हणा हो तर इथे बरोबर 25% पर इयर और पर एनम. एन इज इक्वल टू 2 years. आणि त्यांनी काय विचारलं आहे तुम्हाला, 2 वर्षानंतरचे कामगार. म्हणजे ए विचारला आहे, जसं 2 वर्षानंतरची अमाऊंट, तसं इथे नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years, ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बरं, हे नंबर ऑफ वर्कर्स आहे म्हणून इथे रुपीज शब्द येणार नाही, याची काळजी तुम्ही घ्या. बरं, मग इथे बाय फॉर्म्युला किंवा बाय कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युला, what is formula? A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to N. What is P? P is 320. 1 plus R is 25. 25 upon 100 bracket raised to 2. Next 320 कंसात भाग देऊया. 25 एके 25, 25 चौक 100, या पद्धतीने आलं आहे. म्हणजे ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1/4, 1/4 इज रिमेनिंग ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे आपण ब्रॅकेट सोडवलं तर कसं दिसणार आहे, तर आपण मागे सांगितल्याप्रमाणे हे 320/1, हे 4 एके 4 आणि एक मिळवायचं आहे, 4 एके 4 आणि एक 5, दॅट मीन्स ब्रॅकेट 5/4 ब्रॅकेट रेज टू 2. नेक्स्ट 320/1, 5/4 2 वेळा, दॅट मीन्स 5/4 इंटू 5/4. बाय डिवायडिंग बाय 4 व्हॉट यू विल गेट, 4 1 जा 4, 4 8 जा 32, शून्याचा 0. परत 4ने भागला, 4ने भागला तर 4 2 8, शून्याचा 0. म्हणजे काय उरलं तुमच्याकडे, 20 गुणिले 5 गुणिले 5. 20 100, 25 जा 100, 100 इंटू 5, 500, 500 तुमचं उत्तर त्या ठिकाणी आलं आहे. मग काय आहे, ए इज इक्वल टू 500, दॅट मीन्स वॉट, द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years, 2 वर्षानंतरचे कामगार बरोबर 500. मग असं पूर्ण वाक्यात खाली उत्तर लिहूया आपण. मग शेवट फायनली उत्तर असं लिहा, नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years इज इक्वल टू 500. ठीक आहे, फक्त रुपीज लिहायचं नाही. ठीक आहे, व्यवस्थित दोनदा समजून घ्या आणि मग लिहा. नाव इन सेकंड क्वेश्चन व्हॉट दे आर गिविंग, त्यातला फक्त इंग्लिशच्या पुस्तकात थोडं चुकलेलं आहे, तेवढं फक्त दुरुस्त करून घ्या. आफ्टर 3 years ऐवजी 2 years करा अँड 8%च्या जागेवर 10% करून घ्या. लक्षात आलं आहे, 3च्या जागेवर 2 years करा आणि 8%च्या इथे 10% करून घ्या. आता बघा, अ शेफर्ड हॅज 200 sheep विथ हिम. शेफर्डकडे किती आहेत, 200 शिप्स आहेत. बरं, 200 शिप आहेत. अँड म्हणजे याचा अर्थ इनिशियल नंबर ऑफ शिप इनिशियली, बरोबर आहे, म्हणजे सुरुवातीचे जे पीची किंमत त्यांनी दिलेली आहे, पी बरोबर 200 दिलेलं आहे. म्हणजे नंबर ऑफ शिप इनिशियली म्हणजे सुरुवातीच्या मेंढ्या ज्या आहेत त्या 200 आहेत. ठीक आहे, म्हणजे पीची किंमत 200. नंतर
फाइंड द नंबर ऑफ शीप आफ्टर 2 इयर्स. बरोबर, नंतर त्या मेंढ्यांची संख्या 2 वर्षांतर शोधा. पण काय म्हणतात, इफ द इन्क्रीज इन नंबर ऑफ शीप इज 10% एव्हरी इयर. मेंढ्यांची दरवर्षी वाढीचा दर जो आहे तो 10%. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आर रेट जो आहे तो 10%. आणि त्यांनी विचारलं की 2 वर्षानंतर किती मेंढ्या होतील, म्हणजे नंबर ऑफ शीप आफ्टर 2 इयर्स, 2 वर्षांतर विचारले आहेत, म्हणजे ए तुम्हाला विचारलेलं आहे. मग गिवन या ठिकाणी लिहूया. या ठिकाणी आपण गिवन लिहून ठेवलं आहे. नंबर ऑफ शिप्स इनिशियली पी, म्हणजे सुरुवातीच्या मेंढ्या पी 200. रेट ऑफ इन्क्रीज आर 10% पर ॲनम, वार्षिक दर वाढीचा 10%. एन बरोबर 2 वर्ष. आणि नंबर ऑफ शीप आफ्टर 2 इयर्स, 2 वर्षानंतर मेंढ्यांची संख्या असं विचारलेलं आहे ए. मग बाय फॉर्म्युला ए इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे आपला, तर पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. पी इज वॉट 200, दॅट इज 200 ब्रॅकेट 1 प्लस आर किती आहे 10 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू 2. 200. आता हे कसं सोडवणार, हा 0 0 गेला, दॅट मीन्स 1 प्लस 1 अपॉन 10 रेस टू 2. अगेन 200, 10 1 10 आणि 1 11, 11 अपॉन 10 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज 200 अपॉन 1, हाय ब्रॅकेट किती वेळा 2 वेळा, दॅट मीन्स 11 अपॉन 10 इंटू 11 अपॉन 10. देन this 0 is cancelled with this 0 and this 0 is cancelled with this 1. What is remaining? 2 into 11 into 11. मग आपण गुणाकार केला तर 11 इंटू 11 121 गुणिले 2, 11चा वर्ग 121. मग 2ने गुणलं तर बे 1 बे, बे 2 4 आणि बे 1 बे, 242. ए इज इक्वल टू, म्हणजे 2 वर्षानंतरच्या मेंढ्या 242. मग पूर्ण वाक्यात आपल्याला खाली उत्तर लिहायला लागेल. मग शेवटी पूर्ण वाक्य उत्तर लिहा. नंबर ऑफ शीप आफ्टर 2 इयर्स इज इक्वल टू 242. असं पूर्ण वाक्यात शेवटी उत्तर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3कडे आता लक्ष द्या. व्हॉट दे आर गिविंग इन, बघा पहिलं, इन अ फॉरेस्ट देअर आर 40,000 ट्रीज. 40,000 सुरुवातीला झाड आहेत एका जंगलामध्ये, म्हणून मग नंबर ऑफ ट्रीज इनिशियली पी इज इक्वल टू 40,000. फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स, म्हणजे 3 वर्षानंतरची झाडं विचारलेली आहेत, साधारणतः किती असतील, म्हणजे थोडक्यात ए विचारलेलं आहे. पण इफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द नंबर ॲट द रेट ऑफ 5% पर इयर, म्हणजे रेट ऑफ इन्क्रीज आर 5% दिलेलं आहे आणि एन 3 वर्ष, एन इज इक्वल टू 3 इयर्स दिलेलं आहे. आणि 3 वर्षानंतरची झाडं, नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स, ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. व्हॉट इज द फॉर्म्युला, A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to N. This is our formula. P is 40,000. 40,000. 1 plus rate is 5. 5 upon 100 raised to 3. Again, this is 40,000. 1 प्लस 5ने भाग गेला, 5 1 5, 5 2 10 म्हणजे 20 आलं, 1 अपॉन 20 ब्रॅकेट क्यूब. अगेन यू कॅन राईट 40,000, 20 1 20 आणि 21, 21 अपॉन 20 ब्रॅकेट क्यूब. आता हे ब्रॅकेट किती वेळा, 3 वेळा, दॅट मीन्स यू कॅन राईट 40,000 into 21 upon 20 into 21 upon 20 into 21 upon 20. Now this 0 is cancelled with this one, second 0, this is second 0, then third 0 and third 0. That means what is remaining, 40. बरं, 2ने भाग घालून टाकूया आपण, 2ने भाग जातोय तर एका वेळेला देऊया. 2ने भागलं तर 40 आणि 20, पुन्हा 2ने भाग दिलात तर बे 1 बे, 20ला भागलं तर 10 येत आहे, आणि परत 2ने भाग गेला तर बे 1 बे, बे 5 10. ठीक आहे, म्हणजे फायनली व्हॉट इज रिमेनिंग, 5 इंटू 21 इंटू 21 इंटू 21. लक्षात आलं आहे.
बघा आपण 3 शून्य ह्या 3 शून्याशी घालवले, 2ने भाग दिला, पुन्हा एकदा लक्षात 40 होते, 2ने भाग दिला 40च्या निम्मे 20, परत 2ने भागलं 20ला 10 आले आणि परत ह्या 2ने भागलं 10च्या निम्मे 5 आले. ठीक आहे. 5 21 21 21. आता तिघांचाही गुणाकार, तर लक्षात घ्या हा 5 ॲज इट इज 21 क्यूब, आठवं असेल 21चा घन 9261 बरोबर. बाय मल्टिप्लाइंग बाय 5 काय येणार आहे, 5 एके 5, 5 सक 30, हातचे आले 3, 5 दुने 10, 11 12 13, हातचा आला 1, त्याच्यानंतर 5 9 5 9 45 आणि 1 46 एवढं आलं आहे बरोबर. म्हणजे 46,305 ट्रीज आफ्टर 3 इयर्स बरोबर. 3 वर्षांतर एवढी झाडं असतील. ठीक आहे. मग पूर्ण वाक्य उत्तरल्या शेवटी पूर्ण वाक्य देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स, 3 वर्षानंतरची झाडे बरोबर 46,305. फक्त रुपीज तिथे लिहू नका.